काय होणार तुला? विश्वास नाही माझा लगीन ही जरा मोठी वास्तुस्थिती आहे पण समजून जाता ग. टाइम वेल बघून घेतो सगळं. तो बोलतं त्या जयचा पहिल्यांदा ना बोलतो म्हणून त्याला माहित नाही. तशी आधी 10 बारा झालं. टेन्शन बघली घ्यायची चेहऱ्यावर. कसली टेन्शन माहिती आहे का तुला? नाही भेटले घरच्या भाकरी यो कामाच्या काही पण बोलत होता तुला. 4 वर्षाच्या MPSCच्या परीक्षेनंतर तुला चांगला रिझल्ट लागला त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. फायनली 5 झालो. पण मला विश्वास नाही पण 5 झालो. असंच राहिला आता. नमस्कार मित्र, मी पार्थवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र आज आपल्या जयेश शेठचा लगीन, म्हणून अशा डोंगरांना तुम्हाला वाटेल डोंगरांका लगीन येतं. मित्रांनी लगीनच अशा ठिकाणी ठेवले एकदम बोलताना निसर्गाच्या कुशीन तसा विषय. या साईडला बघा कसा KGF पिक्चर सारखी बाई सीनचा विषय. निसर्ग एकच नंबर आहे. आणि जिकडे तिकडे तुम्हाला सगळं आपल्या बेंडवालाच दिसतील, कारण भाई आपल्या बेंडवाला मित्राचंच लग्न. तो बघ सगळं बेंडवलं. त्यांनी तोंडात काहीतरी चांगलावाला पदार्थ ठेवले म्हणून तो काय बोलत नाही. तो बोलतो थांब थोडासा बोलतं मला खाऊन दे बोलतं. मग आपण कळतं बोलू. आणि गपचूप पांढरा तरी गाडी साफ करतं. पांढरा काय बोलतं? इथंच लावायचा विचार होता. तू कुठे लावतो? मी लावली माझी गाडी. ओके लावली का? तू का आले? अरे आता चालू रे बाबा, आता चालू. ना आमचा मधीनं शुद्ध बोलायला लागतं. गडबड होतं पण ठीक आहे. तर ठीक आहे चला मित्र दाखव तुम्हाला. गेल्या वारीला आपण ज्या फार्म हाऊस बोलतो तिथंच ठेवले लग्न. मग तुम्ही वरती लाईट बघू शकता तिथंच वरती आहे. बोल ना, बोल तू बोल फक्त. हे सगळे आमचे मास्तर लोक आहेत. सगळे प्रत्येकाची मुलाखत घे 100%. आज सगळे तुम्हाला जास्ती बेंडवालेच दिसतील. येत 2 जरा नवीन वाटतं ना ते तर आपलं ओळखीत आहेत. जरा आमच्या पांढऱ्याची इच्छा आहे. तुम्ही कुठून आले ते सांगा फक्त. धाकटे शाळेवरून आलो आम्ही. एवढं लांबशा? जय शेठचं आपलं एवढं लांबशा? ठीक आहे. जय शेठचं कॉन्टॅक्ट तवरं आहेत. आता दिसतील तुम्हाला वरती अजून हल्लो. चिमे शेठ ओळखीत आहे. तो प्रत्येक व्हिडिओ असते आपल्या. मग आता आवरी चरण लूल झाल्या. बाईला आमच्यात दम लागले. बोलतं लय मोठी चरण चरलो बोलतो मजाक मध्ये. चरणच तशी मैदान किती मजा होती होली मैदानावर. मजा होती ना. पण यो कसा ऍडव्हेंचर जरा वेगळाच आहे भाई. असं लग्न डायरेक्ट कोणी केला नसेल. आवरे बोलता डोंगरीन कायस्टार मध्ये तो काम. आणि स्वागताला नयन दादा उभे आहेत. नमस्कार. अरे तुम्ही आज आणलं नाही का पॉपो? पॉपो आणले. दादा नंतर आम्हाला व्हिडिओ डिलीट करायला होतं. का चोल ना खाली काय बोलतो भाऊ? तो बघ जोरो का गुलाम बोलते डायरेक्ट. नाच केला भावा तूने. आपको यकीन हो रहा है क्या? मेरे को थोड़ा सा यकीन नहीं हो रहा था लेकिन वो बाद में यकीन करना पड़ा. वो गड़बड़ हो गया. मुझे को यकीन नहीं हो रहा है. विषय जरा वेगळा समजेल तुम्हाला. कादाने उडी मारी ना धगधग करशील तर. आज तुम्हाला नुसतं बेंडवाल्यांना ब्लॉगरच दिसतील, कारण विषय असा आहे की बेंडवाल्याचा आणि ब्लॉगरचा भाई आपला लग्न आहे. तर तो स्वतःच बोलतो म्हणा काय होणार तुला? विश्वास नाही माझा लगीन. ही जरा मोठी वास्तुस्थिती आहे पण समजून जाता ग भाई. सगळे स्माइली चेहरे दिसतील आज तुम्हाला. पक्या लांब वर्ष चरून आले आम्ही.
आतापर्यंत असं बघले नाचणारी माणसं कमी आहेत पण बेंडवाली तेवढी जास्त आहेत कारण बाईची क्षेत्रात बेंडवाल्या क्षेत्रामध्ये होतं आणि सगळे मित्र येले दादा तरी पण डेट थोडी हवी होती तरी कमी येल्या बोलता नाही तर 100च्या वरती माणसं येणार होती फक्त बेंडवाल होती तर ठीक आहे ब्लॉग लास्ट परत बघा मुरुडम विना एकमहम चिंता गगनभा सूर्या सदा मंगळम शुभमंगल आली ख्याता गया गंगाची पूर्णा पूर्ण लग्नाला होता लोक लग्नाला आल्यानंतर तवरे लांबशावरती चरून दमल्या पोरांचा वक्का झाले तुमच्या इकडूनचीच वाटतं म्हणून तोरी मेंटेल पण ते आम्ही समजून जाऊ त्यांना जाऊन आता काय झालं एखादा हाऊसपुरी झाली बाकी गरम झाली ते एक उडी मारू शकतो इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतनची मूर्त लक्ष्मीनारायण चिंतनची मूर्त काय स्माईल बाबा
उत्तरेला धुरू दाखव, धुरू दाखव. तो कांद्या वाट ठेव. चांद दाखव तिला. ते लाईटी का बोट नको करू तिकडे वरती. दिसत का? चांद दिसतं का बघ. तो चष्मा काढ वापस एकदा पुस. ही फोटो काढायची पोत नाही. फोटो नाही तार दाखवते रात्री. रात्री तारा दाखवतात. बरोबर. याला काय माहित आहे काय? हो. बाईक आज चोर आता. बोल ना माझं झाला नाही अजून बोल. टाइम वेल बघून घेतो सगळं. तो बोलत त्या जयचा पहिल्यांदा ना बोलतो म्हणून त्याला माहित नाही. तशी आधी 10 बारा झाल्या. तरी चेहऱ्यावर तुम्ही टेन्शन बघली का? ही टेन्शन बघली का चेहऱ्यावर? कसली टेन्शन माहिती आहे का तुला? भेटले नाही आपण टेन्शन फ्री का? काय करायचं टेन्शन ए पोल सिक्रेट गोष्टी नाही काढायच्या अशा. लोक बघतात. बात खरी आहे का तशी? नाही असं काही असं काही नाही ना. तो माझा लंगोटी यार नाही बोलू शकत यार. तसा सगळ्या गोष्टी माहित आहे थोड्या थोड्या. वहिनी बोलणार का नाव घेऊन बोलणार? आता तू मोठा आहे ना. नाव घेऊन बोलणार. मस्त इंजिनियर इथे शांत बसलो. इंजिनियर गजब बेइज्जती है. घालवली 2 शब्दांत घालवली. काय बोलता? बोलू असं करायला आता त्यांची पोरं थांबला. याची पोरं समजायला. नाही नाही होल होल. तुझ्या पण काहीतरी देवानी लिहिलं असेल. तुझ्यासोबत एवढा भयानकवाला मजाक नाही होणार. लिहिलं असेल काहीतरी. तरी मित्र आमचा एक मित्र तरी कमी आहे. त्याला याने आमंत्रण केले की नाही माहित नाही. मामाचा नाही याचा एक साथीला सोबत उरकायचा आहे. गुज्जूला या अजयला आमंत्रण केलं का तुम्ही? बॅटलीला काल आलता. नंबर तर बंद. फोन बनवायला फोन बनवायला दिले बोलतो त्या पण आहे. तरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आमचा. तो पण आला असता पण तो जरा बिझी शेड्यूल मध्ये आहे. ठीक आहे. डायरेक्ट फार्म हाऊस मध्ये भाई विषय एंड लागेल. आता द्या ऑर्डरी बिडरी मग आपलं काकाचा स्विमिंग पूल तिकडे रेंटन्स का चालू केले पण विषय समजला नाही म्हणा. तिकडे रेंटन्स चालू केला. प्रमोशन करता नाना. आमचा नाना आता डिजिटल झाले डायरेक्ट आता. तर गेला ब्लॉग तुम्ही बघला असाल. त्यात फार्म हाऊसला आम्ही ग्रीन हिल व्हेरी व्हेरी डेंजर. डोंगराच्या मधीन आवरू शोक मरता पण शेड हसत नाही. स्माईल अजून किती करू. त्यांची मास्तर लोक आलेत बोलतं. हे सर्व आमचे गुरु आहेत. बार बार विषय बदलतोय. बसल्या बसल्या पुन्हा एकदा प्रमोशन. आपल्या नानाचा फार्म हाऊस आहे. नानाचं नाव वापस एकदा. रमेश शेलार यांचा ग्रीन हिल फार्म हाऊस. सगळ्या गोष्टीसाठी भेटतो का? बर्थडे पासून हा असंच बोलायचं होतं म्हणा. काही सगळ्या गोष्टीसाठी भेटेल. आता नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन गेलेला आहे. हा मामाचा ना. बघ बघ शावर. बघा शावर. इथे लगीन चालू आहे. डायरेक्ट नानाने शावर चालू केले. याला बोलतात भाई बिझनेस स्ट्रॅटेजी. प्रमोशन तर प्रमोशन मध्ये. आणि त्या साईडला आता जावातला मांडून ठेवले सगळा. काय बोलतात ते आपला काय बोलतात रे ॲक्ट्रेस या बुपे या दिस इज गायकरपाडा. यस तर मांडून ठेवले. मग आपण तिथे जाऊ. मग लगे थोडंसं हात मारू. मग इथल्या याच्यानंतर जायचं आपल्याला किशोर त्यांच्या घरा. वसारा नाही रे. किशोरला पोरे झाले. आणि अशा प्रकारे इकडे मोठा विषय झाले काहीतरी. हेच होणार आहे आयुष्यभर आता. तो निशिकांत कुठे आला? आमचा ब्लॉगर अचानक गायब होतो. तो तिकडे काहीतरी वेगळा शूट करतोय तिकडे. निशिकांत अरे कंटेंट आहे इथं. आता धावत येईल. कंटेंट बोलल्यावर असं धावत येतो तो. थोडासा आमचा बोरा नर्वस आहे. हा करला का? बघा हात खेचून धरलं नाही.
तुझे शब्द समजून वापर रे. फॅमिली ब्लॉग बघता ना आपला. ठीक आहे, आमची पोरं थोडी डेंजर आहेत, समजून जा. मनान काही नसतं, खोटं नसतं तर डायरेक्ट खोटावं येतं, विषय संपून टाकतात. कोणची बघ कंची बघ आवाज आहे. उपास आहे ग, उपास आहे ग. यो कवश काही पण बोलत होता तुला. याला बेशर्मीचं काही बोल, याला काही शरम नाही राहिली याला. डेंजर होता विषय असा झाला. आता जे बाहेरचे बेंडवाले आले, ज्याचे मित्र त्यांचा वाजून झालेला. आता आमच्या गावातले बेंडवाल्यानं वाजवाला. अरे दादा आमच्या गावातले सोय झाली नाही. दादाला काही बोलू नका, नाही तर दादा व्हिडिओ डिलीट करायला लावतो. दादा डेंजर आहे आमचा. डायरेक्ट बोलतो उद्या व्हिडिओ डिलीट कर, नाही तर युट्यूब चॅनल फोडून टाकेल. आता कुठला भरून माहित नाही, पण ठीक आहे. चला मग का आता यांचा पण नको होता तुम्हाला. विजयासाठी एक अर्धा तास थांबलो मी. बरं जावाला जाऊ आपण. बरं तो बोलतो थांब, बोलतो माझ्यासाठी सोबत जाऊ बोलते जावाला. बेशर्म्यासारखं येऊन इथं जावाला बी लागले. भूक लागलेली काही माणूस की विनुस की आहे का नाही. हा भाव्याने गुलाबजामुन पण सोडून न्याला माझा. भाव्या तुला तर थोडी पण शरम नाही. थोडा इचराचा तो होता. घरच्या भाकरी हा? 100% इचर करून म्हणजे असा विचारून टाकायला लागतं बाबा टाकू का नाही कोण आहे. तर टाकल्याच्या नंतर लोक बोलतात अरे काला क्लिप टाकली, आमची लग्न व्हायची आहेत, असा पण विषय होतो. तर मित्रा 4 वर्षाच्या MPSCच्या परीक्षा नंतर तुला चांगला रिझल्ट लागला, त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. फायनली 5 झालो, पण मला विश्वास नाही पण 5 झालो. तुझा तर 10वीवाल्यांना पेपरवाला सारखं झालं 80% म्हणून पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. वहिनी तुमचा पण खूप खूप अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 4 वर्षाची पेपर झाल्याच्या नंतर 5 झाल्यासारखी खुशी तुझ्या चेहऱ्यावर दिसतं म्हणा. तर ठीक आहे मित्र, चला मग जाऊ आता घरात आला. तर मित्र अशा प्रकारे गेलो, जेवलो तर नाही कारण जोर नव्हतं कोण. तर विजयनी धोका दिला पावशेरवाला. नाही आता तू लेट भेटला म्हणा. आता फार्महाऊसच्या बाहेर निघलो आम्ही. तर मित्रांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. जरा बोबरी बोलत होती. प्रीत दादा आमच्या नंतर येणार आहेत. प्रीत दादा नाव चुकलं, गावांच्या गावात राहून नाव चुकलं. तर ठीक आहे मित्र, आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू. तिथं स्टेजवर गेल्यावर जरा अनकम्फर्टेबल का होता ना. अनकम्फर्टेबल नाही अरे म्हणजे असं थोडा घाबरल्यासारखं फील होत होता. पण ठीक आहे, जेलो भाईला विश केला कसा तरी मग निघलो. कारण आता आपल्याला जायचं किशोर संच्या घरात. किशोर संच्या घरात असं कारण असं आहे की किशोरला झाले पोऱ्या. दुसरा आगे पहिली पोरं. नाही तर तुम्ही बोलायचे आयला पहिले पण व्हिडिओ करले ना आता वापस कुठला असा विषय. चला न टाइमपास करता आता डायरेक्ट आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू. आता पुढची व्हिडिओ म्हणजे ते असेल आपल्या किशोरच्या पोऱ्याची 5वीची. तर इथल्या जाता जय झाला. चला बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.